हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या प्रेरणेने ही बँक सुरू झाली ते खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, विचारक, नियोजक आणि राम जन्मभूमी आंदोलनाला खऱ्या अर्थानं ज्यांनी दिशा दिली असे आदरणीय मोरोपंतजी पिंगळे यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, विशेष उपस्थिती या ठिकाणी ज्यांची आहे ते आदरणीय भूषण स्वामीजी, आपल्या बँकेचे अध्यक्ष श्री रवींद्र हेजीब, ॲडव्होकेट अलकाताई पेटकर, जगदीशजी कश्यप, या ठिकाणी मंचावर उपस्थित बँकेचे सर्व संचालक, समोर उपस्थित असलेले बँकेचे सर्व माजी अध्यक्ष, संचालक, आमचे सहकारी आमदार, सर्व पुण्यातल्या विविध क्षेत्रातनं या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर, बँकेचे सेवक, ग्राहक आणि बँकेवर प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, या कार्यक्रमानंतर मला अजून एक कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये एक बैठक आहे, म्हणून मी विनंती केली होती आणि कार्यक्रमाचं नियोजनच असं होतं की मी आधी भाषण करेल, त्यामुळे माझ्या भाषणानंतर कार्यक्रम संपणार नाही आहे। आपल्याला दादांचं उद्बोधन देखील या ठिकाणी मिळणार आहे, भूषण स्वामींचे आशीर्वचन देखील या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून पहिल्यांदाच कार्यक्रमात पूर्ण वेळ न थांबता या ठिकाणी मी जाणार असल्यामुळे आपल्या सर्वांची क्षमा मागणार आहे। आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी समारोहामध्ये या ठिकाणी सम्मिलित होण्याची संधी मला मिळाली। भारताच्या अमृत महोत्सवाच्या पाठोपाठ जनता बँकेचा अमृत महोत्सवी समारोह या ठिकाणी होतो आहे आणि ज्याचा उल्लेख झाला की स्वर्गीय मोरोपंतजी पिंगळे यांच्या प्रेरणेने ही बँक सुरू झाली। आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाज निर्माणाचं, व्यक्ती निर्माणाचं कार्य चालतं आणि या व्यक्ती निर्माणाच्या कार्यामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणारे, प्रामाणिकपणे काम करणारे, राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन काम करणारे, समाजाचा विचार करून काम करणारे आणि विश्वस्त भावनेतनं काम करणारे अशा प्रकारचे कार्यकर्ते, अशा प्रकारचे स्वयंसेवक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार केले आणि मग ज्या काळामध्ये देशाला आणि समाजाला आवश्यकता होती त्या काळामध्ये आर्थिक जगतामध्ये मोठ्या प्रमाणात ही सहकारी बँकांची चळवळ ही देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सुरू झाली आणि यातून अनेक अर्बन बँका, अनेक सोसायट्या या सुरू झाल्या आणि आज आपण पाहतो की या सगळ्या बँका असतील, सोसायट्या असतील, या अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत, चांगला व्यवहार करतायत, प्रगती करतायत, आपला एक ठसा लोकांमध्ये उमटवलेला आहे, लोकांचं प्रेम प्राप्त केलं आहे आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागचं खरं म्हणजे या यशाचं गमक काही असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे।
की ज्या विचाराने देशाकरता आणि समाजाकरता काम करायला आपल्याला शिकवलं. आणि मला असं वाटतं की एकदा विश्वस्त भावनेतून सहकारामध्ये ज्यावेळी मंडळी उतरतात त्यावेळी जी कुठली संस्था असते ती संस्था मोठीच होत जाते. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे जनता सहकारी बँक आहे की ज्या बँकेने विलक्षण प्रगती केली. शेड्यूल्ड बँकेचा दर्जा 1988 साली प्राप्त केला. ज्या काळामध्ये शेड्यूल्ड बँकेचा दर्जा सहकारी बँकेला प्राप्त करणं कठीण होतं त्या काळात हा दर्जा प्राप्त केला. ज्या काळामध्ये बँकांचं विलिनीकरण करणं हे कठीण देखील होतं, नवं देखील होतं, अनेकांना अशक्य देखील वाटत होतं, अशा काळांमध्ये बँकांचं विलिनीकरण करून त्या बँकांना वाचवायचं, त्याच्या ग्राहकांना वाचवायचं आणि आर्थिक जगतामध्ये जो काही एक विश्वास आहे तो विश्वास लोकांचा सहकार क्षेत्रावर राहिला पाहिजे या दृष्टीनं अशा प्रकारची विलिनीकरणं देखील केली. आणि महाराष्ट्रासोबत गुजरातमध्ये देखील विलिनीकरण करून एक प्रकारे मल्टीस्टेट बँकेचा दर्जा हा या ठिकाणी प्राप्त झाला. आणि आता महाराष्ट्रातही 17 जिल्ह्यांमध्ये शाखा वेगवेगळ्या बँकेच्या चालत आहेत आणि सातत्याने प्रगती बँक करते आहे. मगाशी सगळे पॅरामीटर्स आपल्याला या ठिकाणी दाखवले आणि या सगळ्या पॅरामीटर्सवर अतिशय चांगलं काम बँकेने केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर जेव्हा आपण प्रगती करतो त्यावेळी प्रगतीसोबत रेलेव्हंट राहावं लागतं. बिना रेलेव्हन्सची जी प्रगती असते ती फार काळ टिकत नाही. आणि मग त्या त्या काळातली जी आव्हानं असतात त्या आव्हानांना स्वीकारायचं, त्यांना अंगीकारायचं आणि त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं. अशा प्रकारे जेव्हा एखादी संस्था काम करते तेव्हाच ती संस्था मोठी होत असते. आणि मग अतिशय वेळेत कोर बँकिंग सोल्युशन हे या बँकेने अंगीकारलं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं डेटा सेंटर हे तयार केलं. आणि सर्व प्रकारच्या आधुनिक बँकिंगची सुरुवात अगदी योग्य वेळी करणाऱ्या बँका जर सहकार क्षेत्रातल्या कुठल्या असतील तर त्यातली अग्रणी बँक ही जनता सहकारी बँक राहिली आहे. आणि केवळ स्वतःपुरतं नाही तर यातनं अनेकांना मदत केली, अनेक संस्थांना मदत केली आणि अनेक संस्थांना तशा प्रकारची तयारी करण्यातही मदत केली. हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आजच्या जगामध्ये आपण पाहतो की आजच्या जगात सहकारी कमी असतात आणि संस्थांकरता कॉम्पिटिटर जास्ती असतात. पण सहकाराच्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशनपेक्षा सहकार जर अधिक असला आणि एकमेकाला सोबत घेऊन जर आपण या क्षेत्रात पुढे गेलो तर मला असं वाटतं की अधिक चांगली प्रगती आपल्याला करता येते. आणि तेच जनता बँकेने आज या ठिकाणी दाखवलं आहे. जे काही ग्राहकांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपण बघितल्या त्यातनं एक जे आपलेपण या ठिकाणी तयार झालं आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. सहकाराच्या क्षेत्रामध्ये ज्या बँका काम करतात त्या बँकांचा USP काय आहे तर तो USP हा आहे की सामान्य माणसालाही आपली बँक वाटते. बँकेचा अध्यक्ष असेल, बँकेचा मॅनेजर असेल, बँकेचे संचालक असतील, आपला यांच्याशी संबंध आहे हे आपल्याला ओळखतात किंवा आपण यांच्यापर्यंत जाऊ शकतो, यांच्याशी संबंध निर्माण करू शकतो. त्यामुळे हे आपल्याला फसवणार नाहीत, हे आपल्या भल्याचं काहीतरी करतील अशा प्रकारची मानसिकता ही सामान्य माणसामध्ये असते. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात कमर्शियल बँका आल्या, नॅशनलाइज बँका देखील मोठ्या झाल्या, तरी देखील आजही सहकारी बँकांवरचा लोकांचा विश्वास हा मजबूत आहे, तो दिवसेंदिवस वाढतो आहे. आणि त्याचं कारण ज्यावेळेस लोक जनता सहकारी बँकेसारख्या एखाद्या बँकेकडे वळून पाहतात आणि ही जी प्रगती या ठिकाणी पाहायला मिळते, ही जी आपुलकी पाहायला मिळते, केवळ ग्राहक म्हणून नाही आपल्या परिवारातला एक सदस्य म्हणून ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते, मला असं वाटतं की त्यातनंच हा विश्वास लोकांचा वृद्धिंगत होतो आणि त्यातनं बँक देखील वाढते, विश्वास देखील वाढतो आणि आर्थिक जगतामध्ये एक मोठ्या प्रमाणात क्रांती देखील आपल्याला करता येते. खरं म्हणजे आपण बघितलं असेल
की प्रगतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी जोपर्यंत सामाजिक आर्थिक प्रगती होत नाही तोपर्यंत देश पुढे जात नाही. आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर ज्या काही आर्थिक संस्था आहेत या संस्थांचं जाळं मजबूत असलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. शेवटी उद्योग असेल, व्यवसाय असेल, याला जोपर्यंत भक्कम पाठिंबा हा वित्तपुरवठ्याचा मिळत नाही, जोपर्यंत वित्तीय संस्था उभ्या राहत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. आणि आपण बघितलं की जिथे वित्तीय संस्थांचं जाळं मजबूत होत जातं त्या ठिकाणी प्रगती अधिक वेगानं होत जाते. शेवटी वित्तपुरवठा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण त्याचसोबत वित्तपुरवठा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीच महत्त्वाची विश्वासार्हता आहे. आज ज्यांची विश्वासार्हता आहे त्यांना वित्त कमी पडत नाही. विश्वासार्हता असेल तर त्या ठिकाणी वित्तीय संस्था देखील त्यांच्या पाठीमागे उभ्या राहतात, किंबहुना अनेक वेळा वित्तीय संस्था पुढे येऊन त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचवेळी वित्तीय संस्थांकरता देखील विश्वासार्हता हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा सहकार क्षेत्रांमध्ये अनेक वेळा काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अपहार पाहायला मिळतात, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या काही त्या ठिकाणी कथा ऐकायला मिळतात, त्यावेळी कुठेतरी लोकांचं मन देखील त्या ठिकाणी एका अनाहूत भीतीनं ग्रसित होतं. आणि अशावेळी वित्तीय संस्था ज्या प्रामाणिकपणे काम करत आहेत, सचोटीनं काम करत आहेत, त्यांच्यावरही काही काळ परिणाम होत असतो. आणि म्हणून केवळ एक बँक चांगली राहिली याच्यामुळे आपल्याला प्रगती साधता येत नाही, तर या क्षेत्रात जे जे लोक काम करत आहेत त्या सगळ्यांनी ट्रस्टीशिपच्या भावनेतनं, विश्वस्तपदाच्या भावनेतनं हे काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतोय की भारत हा एक अतिशय वेगाने विकसित होणारं राष्ट्र झालं आहे. आपण गेल्या 9 वर्षातली प्रगती बघितली तर 11व्या क्रमांकावरनं आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आता झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 250 वर्ष ज्यांनी आपल्याला लुटून स्वतःची अर्थव्यवस्था मोठी केली त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला देखील आता आम्ही मागे टाकलं आहे आणि त्यांच्याही पुढे आम्ही गेलो आहे. आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की 2030 सालापर्यंत आम्ही जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार आहोत. आणि आपल्याला दिसतंय जगाच्या पाठीवर भारताकडे प्रचंड आकृष्ट होणारे अशा प्रकारचे उद्योग आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेषतः कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात चीनने जी काही जगाची सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनला एक प्रकारे फेल केलं, नापास केलं, त्यावेळी जगामध्ये आता उद्योग कुठे लावला पाहिजे या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार सुरू झालेला आहे. आपण पाहतो की जवळपास 20, 25, 30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं. जवळपास जगाचं 30-35% उत्पादन एकट्या चीनने त्या ठिकाणी केलं. जगातल्या अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, प्रगत सगळ्या राष्ट्रांनी चीनचा फॅक्टरी म्हणून उपयोग केला, तिथे इन्व्हेस्टमेंट केली, तिथे टेक्नॉलॉजी आणली. जपानसारख्या देशाने, जो प्रगत देश होता, या देशाने देखील मोठ्या प्रमाणात आपलं डायव्हेस्टमेंट हे चीनमध्ये केलं. पण सगळ्यांच्या लक्षात आता हळूहळू हे आलं की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे चीनचा व्यवहार राहिला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात ज्या प्रकारे चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करून सगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ब्रीच केले आणि सगळ्या टेक्नॉलॉजीज या कॉपी केल्या आणि जगाच्या लक्षात आलं की आता चीन ही काही सेफ जागा राहिलेली नाही. आणि अशावेळी आता जगातमध्ये सगळे जे उद्योग आहेत हे चीनमधनं बाहेर पडत आहेत. त्यातले काही उद्योग पूर्णपणे बाहेर पडत आहेत. काही लोकांनी China+1 म्हणजे चायनात तर राहायचं, पण बाहेर कुठेतरी अजून एखाद्या देशामध्ये
आपला उद्योग हा त्या ठिकाणी स्थापित करायचा, अशा प्रकारचा विचार सुरू केला आहे. आणि मग हा विचार केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही साऊथ ईस्ट एशियन देशामध्ये ते गेले. पण आज परिस्थिती अशी आहे की या साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये एवढं उद्योग सामावून घेण्याची परिस्थिती देखील नाही, त्यांच्याकडे तेवढं ह्युमन रिसोर्स मानव संसाधन देखील नाही, याला पुरेल एवढी वीज निर्मिती देखील ते करू शकत नाही. आणि म्हणून आता हे सगळ्या देशांच्या लक्षात आलं आहे किंवा उद्योगांच्या लक्षात आलं आहे की याच्यापुढे आपल्याला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड किंवा सप्लाय चेन करता प्रमुख जागा जर कुठली बनवायची असेल तर ती आपल्याला भारत बनवावा लागेल. आणि त्यामुळे आज जगातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे भारतामध्ये येत आहेत. आणि ज्या प्रकारे जगात विश्वास माननीय मोदीजींनी तयार केलेला आहे, आज ज्या प्रकारे जगाच्या पाठीवर भारताची एक प्रतिमा तयार झाली आहे की या देशामध्ये लोकशाही आहे, या देशात कायद्याचं राज्य आहे, या देशामध्ये टॅक्स कंप्लायंट अशा प्रकारची टॅक्स व्यवस्था तयार झालेली आहे. आणि आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आता आपण चीन आणि अमेरिकेला देखील मागे टाकलं आणि जगामध्ये सर्वाधिक डिजिटल ट्रान्झॅक्शन्स हे भारत करतो आहे. आणि त्यामुळे जगाच्या पाठीवरचे उद्योग आज भारतात येत आहेत. मी या ठिकाणी पुण्यामध्ये आहे आणि पुणे ही तर आपली उद्योग नगरी आहे, पुणे ही आपली IT नगरी आहे, पुणे ही आपली मॅन्युफॅक्चरिंगची नगरी आहे. पुण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दर आठवड्याला जगातनं कोणीतरी या ठिकाणी महाराष्ट्रात येतं, पुण्यात येतं आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अशा प्रकारची या ठिकाणी आमच्याकडे त्यांच्याकडनं विचारणा होते. आणि मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 19 ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. आणि पहिल्या क्रमांकावर म्हणजे किती, तर एक वर्ष असं होतं की देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या 42% महाराष्ट्रात आली. दुसरं वर्ष असं होतं की जगात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या 49% महाराष्ट्रात आली. मात्र मध्यंतरीच्या 2 वर्षामध्ये एक वर्षी कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला. पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा या ठिकाणी सत्ता बदल झाला आणि आता नुकतेच जे काही रिझल्ट आले त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र हाच नंबर 1 झाला आहे. पुढच्या वर्षीचा क्वार्टर आला त्यातही नंबर 1 महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रच नंबर 1 राहणार आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय संस्थांची जबाबदारी ही वाढणार आहे. आज आपण डिजिटल बँकिंग सुरू केलेलं आहे, आपण डायरेक्ट ऑनलाईन खाते उघडण्याचं काम हे करावंच लागेल. कारण ज्या देशामध्ये आता भाजीवाला देखील डिजिटल पेमेंटची सिस्टीम स्वीकारतो आहे त्या देशामध्ये आमच्या वित्तीय संस्थांना 100% डिजिटल व्हावं लागेल, 100% ऑनलाईन व्हावं लागेल. याचा अर्थ ब्रिक अँड मॉर्टर ब्रँचेस बंद होतील असं नाही आहे, पण आपल्याला मिक्स त्याचा तयार करावा लागेल. या दोन्ही गोष्टींचं एकत्रितपणे आपल्याला त्याचं एक एकत्रीकरण करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये बँकिंग मोठ्या प्रमाणात बदलत आहे, ते पर्सनलाइज होत आहे. आज आपण पाहतो आहे की ज्या प्रकारची डिजिटल क्रांती झालेली आहे, आता मार्केट प्लेसेस बदललेले आहेत. लोक या ठिकाणी व्हॉट्सॲपवर मार्केट प्लेस तयार करतायत, लोक इंस्टाग्रामवर मार्केट प्लेस तयार करतायत, समाज माध्यमांवर मार्केट प्लेस तयार होते आहे, तिथे मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे. आज आपण पाहतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं जे डिजिटल मार्केट आहे हे मार्केट कॅप्चर करायचं असेल तर बँकांना देखील त्या मार्केटशी समरस अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे तुम्ही कोर बँकिंग सोल्युशन सुरू केलं, ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल बँकिंग सुरू केलं, आज तुम्ही ऑनलाईन अनेक योजना सुरू केल्या, तर आता हे जे काही आधुनिक जग आहे या आधुनिक जगामध्ये आजच्या ज्या आमच्या आधुनिक आवश्यकता आहेत त्या आवश्यकता देखील जनता बँक निश्चितपणे पूर्ण करेल. आणि मला विश्वास आहे की हे सगळं करत असताना ही आधुनिकता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळी आपलं
नेहमीचं मत असतं की पुण्य पुरातन नित्य नूतन. त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते न सोडता जे योग्य आहे ते नव्याने स्वीकारायचं. आपला जो काही मूळ विचार आहे, आपला लोकांच्या प्रति प्रतिबद्धता आहे, आपली जी काही एक विश्वस्ततेची भावना आहे, या सगळ्या गोष्टी कायम ठेवून ज्यावेळेस बँक पुढे जाईल त्यावेळेस मला विश्वास आहे की आज आपण 75 वर्षात जे काही मिळवलं आहे, जे प्रेम मिळवलं आहे, त्याहीपेक्षा अधिक व्यवहार, त्यापेक्षा अधिक विश्वास हा आपण निश्चितपणे मिळवाल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि बँकेची 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आम्हाला सगळ्यांना बोलवा, तुम्ही सगळे उपस्थित राहा. आपण अशाच प्रकारचा कार्यक्रम शताब्दीपूर्तीचा देखील या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा इथनं जाण्याची परवानगी मागत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.